मुंबईमधील धारावी हे नाव ऐकलं तरी प्रत्येकाच्या मनात पहिली गोष्ट येते ती म्हणजे झोपडपट्टी. झोपडपट्टी म्हटलं की ते पटकन डोळ्यासमोर येतं ते म्हणजे 10 बाय 10च्या पत्र्याच्या खोल्या. मे महिन्याच्या उन्हात पत्रा इतका तापला होता की अंगाची लही होत होती. तरीही विशाल मात्र त्या अंधारात रडत होता. दप्तराला मिठी मारून मारून रडत होता. पण आज त्याचा आवाज ऐकायला घरात कोणीच नव्हते. त्याची आई तर तो लहान असतानाच देवाघरी गेली होती. बापाने मोठ्या कष्टाने त्याला वाढवलं होतं. त्याचे वडील माथाडी कामगार होते. ते मस्जिद बंदरला गाड्या लोड अनलोड करायची कामं करायचे. आज त्याच्या 9वीचा फायनल परीक्षेचा निकाल लागला होता. विशाल नापास झाला होता. त्याला त्याच्या बाबांचे शब्द कानात घुमत होते. त्याच्या बाबांची रोजची कमाई मोजकीच असायची, पण त्यांनी स्वतःचे पोट मारून आणि पतपेढीतून व्याजाने कर्ज काढून विशालला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकले होते. माझा पोरगा शिकून मोठा साहेब होणार, तो इंग्रजीतून बोलणार आणि मला या गरिबीच्या नरकातून बाहेर काढणार. विशालचे बाबा दत्तात्रय छाती टोकपणे संपूर्ण चाळीत अभिमानाने सांगायचे. स्वतःसाठी गेल्या 6 वर्षात त्यांनी एकही नवा कपडा स्वतःसाठी खरेदी केला नव्हता. विशालच्या शाळेच्या फीसाठी पैसे लागतील म्हणून घरी स्वतः जेवण बनवायचे, जेणेकरून काटकसर करून पैसे वाचवता येतील. विशालला हे सगळं दिसत होतं. तो वाईट मुलगा नव्हता. तो रोज शाळा सुटली की घरी येऊन थोडंसं खाऊन लगेचच अभ्यासाला बसायचा. पण त्याला ते इंग्रजीचे शब्द आणि गणिताची ती अवघड सूत्रे त्याच्या डोक्यात कधीच घुसत नसत. कितीही घोकमपट्टी केली तरी त्याला ते विसरायला व्हायचं. त्याला स्वतःचीच भयंकर चिड यायची. माझे बाबा माझ्यासाठी रक्ताचं पाणी करतात आणि मी एवढा नालायक कसा? ही अपराधीपणाची भावना त्याला आतून रोज जिवंत जाळत होती. संध्याकाळी 7:30 वाजता दत्तात्रय खोलीत आले. त्यांचे कपडे मातीने माखले होते आणि कपड्यांचा घामाचा वास येत होता. त्यांच्या उजव्या खांद्यावर पोती वाहून वाहून काळा व्रण पडला होता. ते घरात येताच विशालच्या पाठीवर हात ठेवून हसत म्हणाले, काय रे विशाल, आज निकाल होता ना तुझा? दाखव काय लागलाय निकाल. माझा लाडला पुढच्या वर्गात गेला ना. असे दत्तात्रय बोलत असताना विशालचा श्वासच अडकला. तो खाली मान घालून अडखळत म्हणाला, बाबा ते ते आज आमचे वर्ग शिक्षक आले नव्हते. त्यांनी निकाल उद्या देणार असल्याचं सांगितले. दत्तात्रय यांनी अत्यंत प्रेमाने विशालच्या डोक्यावरून हात फिरवला. काही हरकत नाही, उद्या पेढे घेऊनच येऊ आपण, असं म्हणत ते जेवायला बसले. त्यांनी भाकरी आणि भाजी दोघांच्या ताटात घेतली. जेवण झालं त्यानंतर भांडी घासून ते झोपी गेले. रात्रीचे 2 वाजले होते. खोलीत फक्त एक बारीक बल्बचा पिवळा प्रकाश होता. विशाल हळूच उठला. त्याने दप्तरातून त्याचा निकाल बाहेर काढला तेव्हा त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. त्याला मोठ्याने ओरडून रडावंसं वाटत होतं. तो उठून बाबांच्या पायाजवळ जाऊन बसला. तिथे झोपलेल्या दत्तात्रय यांच्या पायांकडे विशालची नजर गेली आणि त्याचा उरला सुरला श्वासही आतल्यात घोटला. दत्तात्रय यांच्या पायांच्या टाचा भयंकर फाटलेल्या होता. त्यातून रक्त वाहत होतं. उन्हात अनवाणी पोती वाहून त्यांचे तळवे पूर्णपणे भाजले होते. विशालच्या शाळेची फी आणि त्यांची महागडी पुस्तके विकत घेण्यासाठी तो बाप स्वतःच्या शरीराचं अक्षरशः लचका तोडून विकत होता. विशालने स्वतःच्या हातातल्या त्या निकालाकडे पाहिलं. त्याला एक भयंकर आणि काळजाला चिरून टाकणारं सत्य समजलं होतं. तो कधीच त्याच्या बाबांनी पाहिलेला तो मोठा साहेब बनू शकणार नव्हता. त्याच्यात ती बुद्धिमत्ता नव्हती आणि जर तो पास होण्यासाठी आणखी 2-3 वर्षे याच शाळेत राहिला तर शाळेची ती फी भरता भरता त्याचे बाबा एक दिवस हे ओझं उचलून नक्कीच मरून जातील. शिक्षणाची आणि त्या मोठा साहेब बनण्याची किंमत आता त्याच्या बापाच्या जीवापेक्षा मोठी झाली होती. विशालने आपले अश्रू पुसले. त्याने तो निकाल हातात घेतला आणि अत्यंत निर्विकारपणे कोणताही आवाज न करता त्या रिपोर्ट कार्डचे बारीक बारीक तुकडे केले. त्याने स्वतःचा शाळेचा युनिफॉर्म आणि ती महागडी पुस्तके एका जुन्या पत्र्याच्या पेटीत तळाला दाबून ठेवून दिली. त्यानंतर त्याने बाबांच्या शर्ट जवळ ठेवलेली ती मळलेली आणि घामाने भिजलेली चुंबळ स्वतःच्या हातात घेतली. त्याने ठरवले होते उद्या सकाळी तो शाळेत जाणार नव्हता. तो त्याच्या बाबांच्या जागी गोण्या उचलायला जाणार होता. गरिबीच्या या भयंकर वास्तवात एका मुलाने स्वतःच्या अंगावरचा शाळेचा स्वच्छ शर्ट उतरवून
बापाच्या खांद्यावरचं ते मळलेलं ओझं स्वतःच्या माथी घेण्याचा निर्णय घेतला होता. खोलीत भयान शांतता होती. एका बापाने पाहिलेलं मोठं स्वप्न आणि एका मुलाचं निष्पाप बालपण त्या रिपोर्ट कार्डच्या फाटलेल्या तुकड्यांसोबत त्या अंधाऱ्या खोलीत कायमचं गाडलं जाणार होतं. सकाळ होताच दत्तात्रय म्हणाले, विशाल, चल आपण शाळेत जाऊयात निकाल घ्यायला. विशाल घाबरला आणि म्हणाला, नको बाबा, मीच जाऊन घेऊन येतो, तुम्ही कामावर जा. ठीक आहे, नीट जा, आपण रात्री भेटू. विशालला काय करावे सुचत नव्हते. धारावीत त्यांच्याच घराजवळ राहणाऱ्या नितीनने विशालला गार्डन मध्ये रडत बसलेलं पाहिलं. नितीन शाळेतील मुलांसाठी क्लासेस घ्यायचा. विशालची आणि त्याची मैत्री होती, पण त्याने कधी त्याच्याकडे क्लाससाठी विचारलं नव्हतं, कारण क्लासची फी जास्त होती. नितीन म्हणाला, काय रे विशाल, असा रडत का बसलाय? विशालला सुद्धा त्याचं मन कोणासमोर तरी मोकळं करायचं होतं, म्हणून त्याने नापास झाल्याचं सांगितलं आणि कसा अभ्यास लक्षात राहत नाही हे सगळं तो बडबडत गेला. तेव्हा नितीन म्हणाला, हे बघ विशाल, मला माहित आहे माझ्या क्लासची फी तुला परवडणार नाही, म्हणून मी तुझ्यासाठी एक पर्याय सुचवतो. तुला जमलं तर कर, माझ्याकडे शाळा सुटल्यावर तू क्लाससाठी येत जा. मी तुला शिकवीन, पण त्या बदल्यात तू रोज सकाळी शाळेत जायच्या आधी माझ्याकडे येऊन स्वतः वाचन करून अभ्यास करायचा आहे. तू तुझ्या बापाच्या कष्टाचं चीज करावं. राहिला प्रश्न क्लासच्या फीचा, तर तू मला तुझी नोकरी लागली की दे, फक्त तू अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. विशालला हा पर्याय योग्य वाटला. नितीन म्हणाला, पण तुझ्या बाबांना तू नापास झाला आहे ही गोष्ट खरी सांग. मी तुझी क्लासमध्ये वाट पाहतोय. एवढं बोलून नितीन निघून गेला. संध्याकाळी जेव्हा दत्तात्रय घरी आले तेव्हा विशाल त्याच्या गळ्यात पडून खूप रडला. त्याने नापास झालो आहे हेही सांगितलं आणि शेवटची संधीही मागितली. दत्तात्रय यांना पोराच्या सुखापेक्षा दुसरं काय हवं होतं. ते म्हणाले, त्यात रडण्यासारखं काय आहे? दिली तुला दुसरी संधी. खूप अभ्यास कर आणि मोठा साहेब हो. पैशाची काळजी करू नकोस. तुझा हा बाप खंबीर आहे. त्यानंतर विशालने कधीच मागे पाहिलं नाही. खूप अभ्यास करून 10वी मध्ये 90% गुण मिळवून वर्गात पहिला आला. आज दत्तात्रय यांची छाती अभिमानाने फुगली होती. याचं सगळं श्रेय जातं ते नितीनला. देवासारखं विशालच्या मदतीला धावला होता. पुढे त्याने विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. 12वी मध्ये 80% गुण मिळवले. सीईटी परीक्षेत चांगले गुण मिळाल्यामुळे त्याला माटुंगा जवळच व्हीजेटीआय कॉलेजमध्ये कम्प्युटर शाखेला प्रवेश मिळाला. दत्तात्रय यांची शारीरिक स्थिती गरिबीचं ओझं वाहून खालावत चालली होती. कष्टाचे काम करून जड ओझं वाहून त्यांचं शरीर साथ देत नव्हतं, पण मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी हार मानायची नाही असं ठरवलं होतं. विशालनेही खूप कष्ट घेतले आणि अखेर 4 वर्षाच्या अथक मेहनतीनंतर त्याला इंजिनिअरिंग संपताच IT कंपनीमध्ये 10 लाखाचं पॅकेज मिळालं. ही बातमी ऐकताच दत्तात्रेयांना रडू आले. मिठी मारत त्यांनी विशालचे खूप कौतुक केले. त्यानंतर विशाल आणि दत्तात्रय दोघे मिळून नितीनच्या घरी मिठाई घेऊन गेले. नितीनला सुद्धा खूप आनंद झाला. विशालने जेव्हा पहिला पगार हातात आला तेव्हा त्यातील अर्धी रक्कम आणून नितीनला दिली. विशाल नितीनला म्हणाला, जर 8 वर्षापूर्वी तुम्हाला सरळ मार्ग दाखवला नसता तर मी कधीच भरकटत जाऊन बेकार झालो असतो. आज तुझ्यामुळेच मी या इथे उभा आहे. नितीनला सुद्धा समाधान मिळालं होतं की विशालने त्याचे उपकार लक्षात ठेवले. दत्तात्रय जेव्हा कामावरून घरी आले तेव्हा ते खूप थकलेले होते. विशालने खिशातून एक पाकिट काढलं आणि त्यांच्या हातात ठेवलं. दत्तात्रय यांनी ते खोलताच ते अवाक झाले, कारण ते पाकिट पैशांनी भरलं होतं. एवढे पैसे? इतकेच शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडले, कारण एवढे पैसे कधी त्यांनी एका पगारात सुद्धा पाहिले नव्हते. आपला मुलगा मोठा साहेब झाला असं बोलून ते रडू लागले आणि त्यांनी विशालला मिठी मारली. आज खऱ्या अर्थाने त्यांचे कष्ट सार्थकी लागले होते. विशालने त्यांना कामावर न जाता घरीच आराम करायला सांगितला. शिक्षण गरिबी दूर करतं असं म्हणतात, पण कधी कधी त्याच शिक्षणाचं ओझं उचलण्यासाठी गरिबांना स्वतःचा जीव आणि स्वप्न दोन्ही मुकाट्याने जाळून खाक करावी लागतात. परंतु विशालने त्या कठीण परिस्थितीवर मात करून मोठा विजय मिळवत वडिलांची गरिबी कायमची दूर केली होती. तर मित्र आणि मैत्रिणींनो,
तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास कथेला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवनव्या कथांसोबत. धन्यवाद.